हे लोकांची ब्लेसिंग आहे की माझे मुलं डॉक्टर झाली, वकील झाली, हे लोकांच्या आशीर्वादामुळे झाले ना. मी तर लक्ष नव्हतं दिलं. आम्ही आज आहोत ते आमच्या आगीमुळे आहोत. या प्रभागामध्ये माझी 5वी पिढी आहे. आता कोविड मध्ये तर आम्हाला खूप कठीण अनुभव आलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती खूप उपकार, महिला असू दे, पुरुष असू दे, आणि मी आज जीव पण आहे तर माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या परिवारामुळे. आमचे 2 कार्यकर्ते त्याच्यामध्ये इफेक्टेड झाले. ते दोघे दगावले माझ्या कोविडच्या कार्यकाळामध्ये. ते आमच्यासाठी खूप दुःखद घटना होती. आमचा पैसा पण त्यांना वाचू शकला नाही. शिवसेनेचं काम माझं लग्न होईपर्यंत अगदी कट्टर शिवसैनिक म्हणूनच काम केलेलं होतं. ती मला ती दुःखद घटना अजून पाठवून देते. परिस्थिती सॉल्व्ह करता करता आम्हाला जेल देखील झाली. राजकारण करावं पण त्याला पण एक कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजेत. हॅलो, हाय, नमस्कार. मी आर.जे. अमोल आणि टेलिकास्ट विथ आर.जे. अमोल या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. बघा, एक जीवनसाथी, एक असं दाम्पत्य किंवा एक अशी गृहिणी किंवा एक असे बिझनेसमॅन किंवा एक असे पती, एक अशी पत्नी, एक स्टोरी आहे तुर्डे फॅमिलीची, तुर्डे दाम्पत्याची. मी बोलतोय कुर्ला या शहरामधला एक असा विभाग, असा परिसर, बैल बाजार या क्षेत्रातून एक दाम्पत्य अनेक वर्षापासून संघर्ष, जिद्द, मेहनत सगळ्या गोष्टी करून सुद्धा ते हरलेले नाही आहेत. ते नेहमीच उभे राहिलेत. एक दाम्पत्य आहे जे समाजकारण जास्त करतात, राजकारण कमी करतात आणि अनेक लोकांच्या मनावरती राज्य करतात. अनेक वर्षापासून ह्यांनी आपलं समाजकारण करून दाखवलं आहे. मग ती कुठलीही घटना असेल किंवा कोणताही संघर्ष असेल त्याला नेहमी तोंड देताना हे दोघं दिसलेले आहेत. पण यंदाची जरा स्थिती वेगळी आहे. यावेळी जे दाम्पत्य माझ्यासोबत आहेत, कदाचित तुम्ही त्यांना ओळखत असाल. ते परिचयाचे आहेत आणि ते दुसरे कोणी नाही आहेत. तर संजय तुर्डे सर आहेत आणि मिनल मॅम आपल्यासोबत आहेत. तुम्हा दोघांचं मी तर म्हणेन की तुर्डे दाम्पत्याचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. बघा, एक पहिला प्रश्न मला जाणून घ्यायचा वाटतोय की पहिली भेट म्हणजे मला वाटतं तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 30 वर्ष. 30 वर्ष लग्नाला झाले. ती पहिली भेट आठवते तुम्हाला? हो. त्यावेळी फोन होते? तुमच्याकडे फोन होते? पेजर होते. मग कसा संवाद होता? म्हणजे पेजरवरती पहिले टेक्स्ट काय होतं तुमचे? काय संवाद केला होता? थोडक्यात सांगाल मला? आठवत नाही तेवढं. तुम्हाला आठवत आहे की कसं जमलेलं लग्न वगैरे? हो, हा, नातेवाईकांच्याकडूनच जमलेलं होतं. आणि जेव्हा बघायला आले तर नॉर्मली एक 4 ते 5 लोक बघायला येतात. पण मला असं वाटतं ह्यांच्या घरून 25 लोक बघायला आले. बघायला आल्यानंतर लगेचच मला वाटतं आमची ओझरती 2 मिनिटाची भेट असेल आणि लगेचच त्यांनी लगेच लग्न जमवायलाच बसले तिथे. कारण माझं माहेर भिवंडीचं आणि भिवंडी ते कुर्ला हा प्रवास त्यावेळेला बराच लांबचा वाटत होता. मग पुन्हा यावं लागू नये म्हणून चला मुलगी पसंत आहे ते लग्न ठरवायलाच त्याच वेळेला बसले. ओके. म्हणजे हे तुम्हाला माहिती होतं की आधीपासून समाजकारण करतायत किंवा त्यावेळी यांची परिस्थिती काय होती? म्हणजे ह्या गोष्टी माहिती होत्या तुम्हाला? नाही, त्यांचं कुटुंब समाज म्हणजे व्यावसायिक, संपूर्ण तुर्डे फॅमिली व्यावसायिक आहे आणि त्यावेळेला समाजकारण होत होतं परंतु ते राजकारणाच्या दृष्टीने नव्हतं. सामाजिक कार्य माझे सासरे जे होते, रामचंद्र तुर्डे, महादेव तुर्डे आणि दगडू तुर्डे, हे तिन्ही भावंड विभागामध्ये एक सामाजिक कामं त्यांची चालू असायची. लोकांना मदत करणं, हे करणं, अडीअडचणींना काय कोणाचं असेल तर ते सगळेजण लोक मदतीसाठी यायचे आणि तोच वारसा नंतर हळूहळू मुलांनी थोडा त्यांचं बघून चालू केलेलं होतं. पण पूर्णपणे राजकारणामध्ये कोणी नव्हतं कुटुंबातलं. माझा संजय सरांना विचारतो. संजय सर, तुमची संपूर्ण माहिती आम्हाला त्यांनी दिली आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही एक व्यावसायिक, सगळा तुमचा एक बिझनेस होता, त्या बिझनेसमधून तुम्ही वेळ काढून समाजकारण किंवा असं वाटलं तुम्हाला की तुम्ही समाजासाठी काहीतरी करावं? आम्ही व्यवस्थित चांगल्या प्रकारे आमचं चाललं होतं आणि आम्ही सर्व व्यवस्थित आम्ही सेट केलं होतं की बाबा व्यवसाय आमचा सुंदर चाललेला आहे. एके दिवशी वडील माझ्या घरी आम्ही बसलो आमच्या घरामध्ये जेवता मला वडील असे म्हटले, संजय आता तुझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, तू कमवलेला आहे, जी तुझी रिक्वायरमेंट पूर्ण झालेली देवाने तुला दिलेला आहे, तर थोडाफार समाजासाठी करावा असं माझी इच्छा आहे. तर मी म्हटलं काय करावं? तर तिने सांगितलं की थोडं समाजसेवा कर. तुझ्या इन्कम मधले प्रॉफिट मधले 10% तरी तू लोकांना दिलं त्याच्यामध्ये तुझा आनंद
बघ तुला कसं वाटेल, तुझी लाईफस्टाईल चेंज होईल, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन तू पुढे चल. आणि ते करता करता कळलं की बाबा मी राजकारणामध्ये कधी आलो ते मला कळलंच नाही. आणि लोकांनी मला माझ्या विभागामध्ये मी काम करता करता असं वाटलं की लोकांनी मला नगरसेवक पण म्हणून टाकलं. आणि ऍक्सिडेंटली आम्ही नगरसेवक बनलो ऍक्च्युअली. अच्छा, ऍक्सिडेंटल नगरसेवक बनलो. म्हणजे आधी इच्छा होती पण नगरसेवक बनवू, कारण नगरसेवक लोकांना मी बघायचो ना आमच्या विभागामध्ये, वाटायचं हे काय याची लाईफस्टाईल असेल, कसं असेल, कधी आपण तिकडे पोहोचू का. आणि लोकांचे म्हणजे मतदारांनी आणि माझ्या मित्रांनी, माझ्या सहकार्याने, माझ्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट 17मध्ये आम्ही 12मध्ये आम्हाला अपयश आलं. पण ते विभाग दुसरं होतं आमच्याकडे, आणि माझी मिसेस उभी होती 12मध्ये तर तिथे अपयश आलं. पण 17मध्ये आम्ही चांगल्या प्रकारे लोकांनी आम्हाला स्वीकारलं आणि आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही जिंकलो. काय वाटतं तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या समाजकारण करताना माहिती आहे अनेक प्रश्न तुम्हाला सोडवायचे, थोडा वेळ फॅमिलीला द्यायला होतो तुम्हाला दोघांनाही? आणि फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत? तुम्ही ऑब्व्हियसली मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी माझी डॉक्टर आहे, ती पुण्याला असते. आणि छोटी मुलगी माझी क्रिमिनल लॉयर आहे. तिने मास्टर्स केलंय, आता ती तिची प्रॅक्टिस चालू आहे. सर, तुम्ही बिझनेस आणि मग नंतर राजकारण यातून किती वेळ देता फॅमिलीला? मला वाटतं की ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगू का, मी बिलकुल वेळ देत नाही घरामध्ये. कारण सकाळी उठल्यापासून बिझनेस बघायचा अर्धा 1 तास 2 तास, त्याच्यानंतर वॉर्डमध्ये जायचं. वॉर्डचे जेव्हा राजकारणात आल्यापासून नाही तर पूर्वी आम्ही 12 तास 14 तास फक्त व्यवसाय करायचो. जेव्हा 2007 मध्ये प्रवेश केल्यानंतर मला वाटत नाही की आम्ही व्यवसायाकडे पण थोडं दुर्लक्ष झालं माझं, तरी देखील आमचं व्यवस्थित चाललेलं आहे. पण घरामध्ये लक्ष देता येत नाहीये. माझी मुलं कधी डॉक्टर झाली, खरं सांगू का, हे लोकांची ब्लेसिंग आहे की माझी मुलं डॉक्टर झाली, वकील झाली, हे लोकांच्या आशीर्वादामुळे झाले ना. मी तर लक्ष नव्हतं दिलं. मला वाटतं हेही बऱ्यापैकी लक्ष ठेवलं होतं त्यांच्यावरती. पण त्यांना कधी राग येतो तुमचा की बाबा नाही देत लक्ष पप्पा? नाही, असं नाही, खंत नाहीये. पण मोठीला असं वाटतं की माझ्यावरती थोडासा अन्याय झाला, पप्पानी माझ्याकडे लक्ष नाही दिलं, असं तेवढंच. बाकी काही नाहीये. सर्व काय वेल टू डू आहेत, सर्व व्यवस्थित, पण तेवढं लक्ष दिलं आहे, थोडं खंत दिला. फॅमिलीमध्ये तुमचे आई बाबा, त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. फॅमिलीमध्ये सांगायचं म्हणजे आमच्या घरामध्ये मुख्य म्हणजे माझी आजी. तिन्ही सर्व जे आम्ही आज आहोत ते आमच्या आजीमुळे आहोत. त्याच्यानंतर माझे मोठे काका महादेव तुर्डे, त्याच्यानंतर माझे मोठे काका दगडू तुर्डे, आणि माझे वडील धाकटे रामचंद्र तुर्डे. ह्या ठिकाणी मी व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायामध्ये ते सक्सेस झाले. माझी आजी मुंबईला आली. ती एका हॉटेलमध्ये भांडी घासण्यासाठी ते काम करायची. करता 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 तिला ओढ झाली व्यवसायाची. तर एका मुलाला तिने सांगितलं आपल्याला व्यवसाय करायचा, आणि तिने व्यवसाय चालू केला. आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो, आणि त्याच्यानंतर आम्ही तो वारसा पुढे आलेलो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे संघर्षातूनच हे सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. आज ह्या परिसरात जाऊन तुम्हाला किमान 30-35 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 5वी पिढी आमची ती. ह्या प्रभागामध्ये माझी 5वी पिढी आहे आता. जी आता माझी जी मुलं आहेत ना, ती 5वी पिढी आहेत. वा. बरं, तुम्हाला इथले समस्या माहिती आहेत, तुम्हाला इथले लोक माहिती आहेत, पण कधी वाटलं का तुम्हाला कुठल्या व्यक्तीने येऊन तुम्हाला भेटलं आणि त्यांनी त्याचं दुःख व्यक्त केलं आणि आपण ती गोष्ट नाही करू शकलो आपल्याकडनं, त्या गोष्टीची खंत आहे तुम्हाला? कधी कोणाचं काम राहिलं असेल? नाही, आता कसं असतं ना, तुम्ही बोलता राजकारणामध्ये असं असतं ना, काही लोकांची खरोखर जेन्युइनली प्रॉब्लेम असतात, ते आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो. पण खंत कुठे असते की जे काही लोक येतात आपल्याकडे आणि जे आपली कॅपॅसिटी आहे, समजा की हॉस्पिटलचे बिल वगैरे भरण्याची, कोविडमध्ये तर आम्हाला खूप कठीण म्हणजे अनुभव आलेला आहे की लोकांची 10-15 लाख रुपये बिल होते आणि आपण मदत नाही करू शकत. आपण खंत होती. 15 लाख रुपये घरातून काढून देणं शक्य नव्हते, कारण तेवढे त्यावेळेस माझा व्यवसाय पण बंदच होता त्या टायमाला. मग जे एवढं झेपेल माझं तेवढं आम्ही BMCच्या माध्यमातून, वॉर्डच्या माध्यमातून खूप लोकांची सेवा केली. फक्त एकमेव आमचा शाखा चालू होती, बाकी तुम्हाला कोणाबद्दल सांगायचं नाही. सर्व शाखा बंद होत्या, सर्वांची लोकांचे ऑफिसेस बंद होते. पण एकमेव माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती खूप म्हणजे उपकार आहेत माझ्यावरती. महिला असू दे, पुरुष असू दे, त्यांनी बऱ्यापैकी मला खूप मदत केली त्यावेळेस. आणि मी आज जो पण आहे ना, माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या परिवारामुळे. इथल्या ज्या स्थानिक महिला तुम्हाला भेटतात, ऑब्व्हियसली तुम्ही अनेक वर्षापासून या परिसरात राहिल्यात, त्यांची 5वी पिढी आहे, तर ऑब्व्हियसली एक वारसा घेऊन चालायचा होता पुढे. पण मग तुमच्यासाठी सगळं नवीन होतं. आज तुम्ही त्यांच्या पावलाला पाऊल लावून पुढे येत आहे.
आज कसं वाटतं हे सगळं बघताना? इतकी लोक जेव्हा तुमच्या कार्यालयात असतात, तुम्हाला बाहेर जाताना सगळे ताई ताई म्हणून आवाज देतात, एक मोठी बहीण म्हणून तुम्हाला त्यांना नेहमी मदत करू वाटत असेल, पण असं कधी झालं की कुठल्या व्यक्तीला तुम्ही नाही करू शकला आणि तुम्हाला त्या गोष्टीचं दुःख नेहमी राहील? अशी एखादी गोष्ट, एखादी स्टोरी जी तुम्ही आम्हाला शेअर करू शकता? नाही, आतापर्यंत जेवढ्या महिला आमच्या संपर्कात होत्या त्यांच्या काय ज्या पण अपेक्षा होत्या जसं जमेल त्या पद्धतीने तर सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला. हा, मी विभागातल्या नक्कीच म्हणेन की विभागातल्या बऱ्याच ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी त्या माझ्या राहिल्या सोडवायच्या आणि त्याच्यासाठी मी पुढे देखील 100% प्रयत्न करणार आहे. अशी दुसरी खंत नाही म्हणू शकत. ह्या समस्या पूर्ण विभागाच्या मी म्हणू शकते की त्या राहिल्यात काही सोडवायच्या. ओके. आता तुम्ही राजकारणात एकतर हे सक्रिय होते, तुम्ही कधी पाऊल टाकलं? कोणता साल होता आणि तेव्हापासून पहिली सुरुवात कशी झाली? मला असं वाटतं अमोल, राजकारणात मी यांच्याकडनं येण्यापेक्षा मला असं वाटतं मी माझ्या माहेरून आलेली आहे. ओके. कारण माझं माहेर भिवंडीचं आणि तिथे माझे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते, परंतु गावामध्ये भाऊ माझा शाखा प्रमुख होता शिवसेनेचा. त्याच्यामुळे घरामध्ये जे वातावरण होतं, कुठलीही निवडणूक असेल तर त्या निवडणुकीच्या तयारीपासून ते प्रचार असेल, निवडणुकीची तयारी असेल, याद्यांची कामं असतील, प्रचारामध्ये नंतर ज्या निवडणुकीचा दिवस असतो त्यावेळेला जी कामं ते अगदी लहानपणापासून मी बघत आलेली. ती पूर्ण स्ट्रॅटेजी कशी राबवायची त्याचं सगळं मार्गदर्शन वडील करायचे. त्याच्यामुळे ते बघत मी मोठी झाली होते. आणि शिवसेनेचं काम त्यावेळेला माझं लग्न होईपर्यंत अगदी कट्टर शिवसैनिक म्हणूनच काम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी मला म्हणजे लहानपणापासून त्याचं ते बाळकडू मिळालेलं होतं. आणि लग्नानंतर जेव्हा मला असं वाटतं व्यवसायात हे जेव्हा स्थिरस्थावर झाले, कुठेतरी असं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका जेव्हा आली, त्यावेळेला बाहेर पडल्यानंतर मला असं वाटतं जे लहानपणी बाळकडू मिळाले ते हळूहळू कुठेतरी त्याचा उपयोग मला या क्षेत्रामध्ये झाला आणि त्यातूनच संपर्क वाढला, महिलांशी संवाद वाढला आणि तुरडेवाडीतून केलेली सुरुवात आज संपूर्ण प्रभागामध्ये महिलांचा जो आम्हाला महिलांनी आणि पुरुषांनी जे पण होते त्या सगळ्यांनी जे आम्हाला जे संघटनात्मक जी आपण बांधणी म्हणतो त्यांनी जे आम्हाला मदत केली ती मला वाटतं तिथून सुरुवात झाली, ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही हे काम करताना तुम्हाला आठवलेली एक गोष्ट जी नेहमी तुमच्या लक्षात आहे आणि तुम्हाला आज या माध्यमातून शेअर करू वाटते, कोणती एक गोष्ट जी तुम्हाला नेहमी आठवते, जो तुमचा राजकारणाचा पहिला यश असेल किंवा अपयश असेल, जो तुम्हाला आठवतो, कदाचित तुम्हाला त्याचा आनंद होत असेल किंवा दुःखाचा एखादा प्रसंग असेल, तो काय होता? नाही, प्रसंग मला लोकांकडून खूप प्रेम भेटलं, पण फक्त एकच झालं की आम्ही ज्यावेळेस 2017 निवडणूक लढवली आणि जिंकलो, त्याच्यानंतर आम्हाला थोडा नॉलेज नव्हतं, आम्हाला काहीच म्हणजे अंदाज नव्हता. त्यामध्ये आम्ही ज्या माझ्या विभागात एक क्रांतीनगर एक विभाग होता, तिथे एक शौचालयाचं काम चालू होतं. ते शौचालयाचं काम करता करता असं झालं की तिथे 6,500 लोक वस्ती आहे तिथे आणि महिला खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथे. तर ते शौचालयात मी काम काढलं, तर तिथे काम करता करता ते काम थांबवण्यात आलं काही लोकांनी, तिकडचे समाजकंटाने ते थांबवलं आणि ते 1.5 वर्ष काम थांबलं. तेव्हा ते रोषाला जे सामोरं गेलो मी, ती मला ते दुःखद घटना अजून पण आठवण येते. आणि ते म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता ती परिस्थिती सॉल्व्ह करता करता आम्हाला जेल देखील झाली आणि आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना वारंवार आम्ही वॉर्ड ऑफिसरला पण विनंती केली, पण ती ऐकण्याची मनस्थिती नव्हती. मग एक दिवस असं झालं की आम्ही त्याला जाब विचारलं आणि त्याच्यानंतर माझे 3 कार्यकर्ते आणि मी आम्हाला 58 दिवस जेल भोगावं लागलं त्या शौचासाठी. तो असं वाटतं की मला खूप दुःख वाटलं की लोकांच्या सेवेसाठी आपल्याला जेल भोगायला लागलं आणि खरोखर माझी चुकी असती तर ते देखील मी गेलो असतो, पण काही न करता आम्हाला खोटे आरोप करून आम्हाला जेलमध्ये टाकलं. हे थोडं म्हणजे हे असं ह्या लेवलचं राजकारण आहे, हे थोडं दुःख वाटतं, बाकी काय नाही. नंतर असं वाटलं की बाबा हेच राजकारण आहे, मग त्याला आम्ही स्वीकारलं. तुमच्या आयुष्यात या प्रभागात जेव्हा तुम्ही एखादी आठवण जी तुम्ही आम्हाला शेअर करू असाल, 2017चं इलेक्शन जे म्हणताय तुम्ही, त्यावेळी इथून निवडणूक लढलात आणि विजयचा झेंडा घेऊन ह्या गल्लोगल्लीत तुम्ही फिरलात, तो एक आनंदाचा क्षण काय होता? कसा तो दिवस होता?
तुमच्यासाठी तुमच्या कार्यकर्त्यांसाठी मला असं वाटतं प्रचारापासून निवडणूक जिंकण्यापर्यंत एक खूप सुखद प्रवास होता. प्रचंड सगळ्यांची मेहनत आणि खूप दिवसभर अगदी कधी कोण कंटाळत नव्हते, थकत नव्हते. दिवसभर रात्रभर आमचा प्रचार चालू असायचा आणि त्यातून नंतर ज्या दिवशी इलेक्शन जिंकलो तो जो आनंद, आताही तुम्ही जेव्हा बोलत असताना मला ते नजरेसमोर दिसलं की शाखेच्या बाहेर सगळेजण नाचत होते आणि खूप जल्लोष चालू होता. परंतु मला असं वाटतं जसं यांनी एक ती आठवण आता सांगितली, तर माझ्या आयुष्यातल्या त्या 2 आठवणी आहेत की जिंकल्यानंतर कसं असतं अमोल, आयुष्यामध्ये पराभव आणि हाही पचवता आला पाहिजे. जसं आपण जिंकतो ते तो आनंद उत्सव साजरा करतो तसा पराभव देखील पचवता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं ज्या दिवशी जिंकलो त्यावेळेला आमच्यावर जो हल्ला झाला पूर्णपणे, त्यामध्ये महिलाही होत्या, लहान मुलं होती, सगळ्यांवर अगदी अनपेक्षित हल्ला झाला कार्यकर्त्यांवर. जवळजवळ मला वाटतं 15 कार्यकर्ते जखमी झाले. तुर्डे साहेबांचं पण खूप मोठं त्यात ऑपरेशन करावं लागलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 3 ते 4 महिने ते चालू शकत नव्हते त्यावेळेला. तर हा जो अनुभव होता आणि त्याचा कुटुंबावर झालेला परिणाम, कारण कसं असतं राजकारणामध्ये फक्त ती एक व्यक्ती नसते, त्याच्या मागे त्याचं कुटुंब देखील असतं, मुलांवर झालेला परिणाम. तसं जेव्हा ही घटना फार त्रास देऊन गेली की म्हणजे त्यावेळेला की का कुठेतरी असं वाटतं की जर हा लोकांचा कौल होता आम्ही जिंकणं तर मग का. दुसरं म्हणजे जेव्हा हे जसं सांगतायत की ते शौचालयाचं काम होतं, क्रांतीनगरची जी वस्ती होती तर तिथे महिलांचं ते शौचालय होतं. महिला लांब जाऊ शकत नव्हत्या. सिनियर सिटीजन म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक होते ते लांब जाऊ शकत. जवळजवळ 1.5 वर्ष ते शौचालय तोडून ठेवलेलं होतं. भयानक अवस्था होती. महिलांना खूप लांब जावं लागत होतं. त्याच्यामुळे फारच ती परिस्थिती कठीण झालेली होती आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली, अनेक वेळेला पत्रव्यवहार केला, तरी सुद्धा ते झालं नव्हतं. आणि ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टरला विचारलं म्हणून जेव्हा त्या खोट्या म्हणजे इतक्या लेवलपर्यंत त्या खोट्या केसेस गेल्या, तर ते कुठेतरी मला असं वाटतं की ते खूप त्यावेळेला वाईट वाटलं की राजकारण करावं पण त्याला पण एक कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजेत आणि कुठेतरी चुकीच्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. कारण मला माझी छोटी मुलगी त्यावेळेला नुकतीच 12वी पास झालेली होती आणि तिची इच्छा होती की लॉला ऍडमिशन घ्यायचं आणि त्यावेळेला तिचं ते ऍडमिशन प्रोसेस चालू होती आणि त्याच वेळेला हे जेलमध्ये होते आणि जेव्हा तिला पहिला दिवस होता लॉ कॉलेजला, त्याच दिवशी हे म्हणजे 58 दिवसांनी हे बाहेर आले होते. तर म्हणतो ना की कुठेतरी त्यांचं बाहेर येणं आणि तिचं त्या क्षेत्रात पदार्पण, ते कुठेतरी असं मला असं वाटतं तो योग होता आणि ते कुठेतरी तिच्या मनावर ते कोरलेलं होतं की हे कुठेतरी मला आता करायचंय पुढे जाऊन, या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. कारण तिने ज्या वेळेला आता तिने मास्टर्स केलं तर त्यावेळेला तिने जो प्रोजेक्ट सबमिट केला त्यात तिने हाच मुद्दा मांडला. त्यामुळे मला कळलं की आज एवढे वर्ष झाल्यानंतर पण तिच्या मनात ते कोरलेलं आहे की ह्या क्षेत्रात येण्याचं कारण तिने हेच दिलं होतं की चुकीच्या पद्धतीने अन्याय होऊन जेव्हा लोकांवर केसेस पडतात तर ते कुठेतरी नाही झालं पाहिजे, त्यासाठी मी या क्षेत्रात प्रवेश केला. तेव्हा मला ते कुठेतरी जाणवलं की अजूनही ती कुठेतरी आहे तिच्या मनामध्ये. पण तुमची स्टोरी खरंच थोडी भावूक करणारी. मला ऐकून आहे मी तुमच्याबद्दल, तुम्ही ज्या पक्षात होतात त्या पक्षामध्ये हे तुम्हाला चांगली साथ मिळाली, तुम्ही त्या पक्षाला वाढवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला, पण सोड चिठ्ठी देतानाचा तो एक क्षण तो भावनिक असेल, दोघांकडनं जाणून घ्यायला आवडेल मला. 17 वर्ष भावनिक देखील जोडलं गेलेलो आम्ही आणि जसं यांनी सांगितलं साहेबांकडनं वहिनींकडनं आम्हाला भरपूर प्रेम आदर सन्मान सगळा मिळालेला. पण कसं असतं की कधी कधी असं होतं की त्या ठिकाणी जेव्हा आपण राहिलो पण त्या कुठेतरी ज्या लोकांनी निवडून दिलेलं होतं त्यांच्या कामामध्ये कुठेतरी त्या प्रभागाचा विकास होत नव्हता आणि मग त्यावेळेला असं वाटत होतं की ह्याच्यासाठी काहीतरी पर्याय काय. आणि त्याच वेळेला समोर म्हणजे आम्हाला ते एकच पर्याय दिसत होता, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, की जो त्यांनी त्यांचा जो आवाका होता आणि जी काम करण्याची पद्धत होती तर असं वाटलं की कुठेतरी जर प्रभागासाठी माझ्या कार्यकर्त्यांवर लोकांनी निवडून दिलेले आपल्याला ज्या अपेक्षा ठेवल्यात त्या जर पूर्ण करायच्या असतील तर आपला विचार न करता लोकांचा विचार केला पाहिजे. साहेबांना का जोडलं जातं? साहेबांचं जे काम बघत होतो मी, एवढे साहेब मुख्यमंत्री झाले
त्यानंतर जे काम पाहिलं टीव्हीला पाहिलं आम्ही, मी बोललो खरं सांगू का असा नेता पाहिजे आपल्या समोर, ते ह्याच्यासाठी आपण जीव पण दिला तरी कमी आहे. ज्याशिवाय काम करत होते त्यांनी 15-15, 16-16 तास काम केलेलं मी पाहिलं. जेव्हा सीएम असताना तेवढं काम करत होते आणि वारंवार लोकांच्या मध्ये असायचे. तर मला असं आवडतं की लोकांच्या मध्ये असणारा नेता तो माझा आवडीचा विषय होता. कारण लोकच आपल्याला निवडून देतात, आपल्याला जो नेता बनवत आहेत ते लोक निवडून देत आहेत, त्याच्यामुळे आपण नेता बनतो. अदरवाईज आपण बनवू कितीही पैसा असला तरी पण माणूस नेता बनूच शकत नाही आहे. जेव्हा तुमच्याबरोबर तुमचे नेतेगण चांगले पाहिजे आणि तुमचे कार्यकर्ते चांगले पाहिजे तरच तुम्ही नेता बनवू शकता, अदरवाईज बनवू शकत नाही. आणि तो अनुभव मी शिंदे साहेबांनी जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा मी साहेबांना एकच म्हटलं, साहेब मी आता जगणार पण ह्याच पक्षामध्ये आणि मरणार पण ह्याच पक्षामध्ये. आणि आम्हाला साहेबांनी खूप सपोर्ट केला. तुम्हाला सांगू जेव्हा आल्यापासून चांगल्या प्रकारे म्हणजे असं वाटलं नाही की मी कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये आहे. 4-6 महिन्यामध्ये मला वरिष्ठांपासून सर्वांनी चांगल्या प्रकारे सहयोग केला आणि आज माझ्या विभागात नागरिक काम 52 ठिकाणी कामं चालू आहेत. ते आनंद आहे. तो परत उत्साह जो पूर्वीचा होता 22मध्ये तोच उत्साह मला त्याच्या दुपटीने उत्साह आज मला दिसतोय. त्याचा आनंद जास्त झाला मला. आणि मला असं वाटतं तो योग्य निर्णय होता, कारण त्यानंतर तोच उत्साह कामांचा सगळ्या गोष्टींचा इथे प्रभागात आम्हाला बघायला मिळतोय. आणि अतिशय उत्तम प्रकारे सगळीकडे काम चांगलं चाललेलं आहे. जसं यांनी सांगितलं की सगळं वरिष्ठांकडनं पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतंय. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं असणार, त्यावेळीचं काय म्हणजे असल्या लोकांना तुम्ही कशा पद्धतीने हँडल केलं किंवा कसं तुम्ही उत्तर दिलं की तुम्ही चूप राहून त्यांना ते उत्तर मिळालं असेल असं वाटलं? नाही, ट्रोल मला दिसूनच नाही आला. ऍक्च्युली माझे जे पूर्वीचे सहकारी होते ते आता देखील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही फॅमिलीसारखं राहिलेलो आहे. आणि मला काही फरक वाटला नाही. एका दुःखा कोणी केला असेल तर मला माहिती नाही आणि मी कधी त्याच्यावरती जास्त दुर्लक्ष करतो आणि मी कुठेही रिप्लाय नाही करत की बाबा तो करतोय ना, तर त्याची भूमिका निभावली. आपली भूमिका काय गप बसणं आणि आम्ही गप बसूनच त्या भूमिकेला उत्तर दिलेलं आहे. आता मिठी नदीचा खूप मोठा इश्यू आहे तुमच्या इथे, ठीक आहे, त्यामुळे त्या लोकांची खंत तर ऑब्व्हियसली होती. जसं तुम्ही सांगितलं मागचे 4-5 वर्ष 3.5-4 वर्ष आय गेस महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नाहीत, तर त्याच्यामुळे आता बघा तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे ते तुम्ही आजी असेल माझी असेल तुम्ही त्यांच्यासाठी नगरसेवक होतात. मग अशा काळामध्ये लोक तुमच्याकडे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येत असतील, तर त्यावेळी निधी तर नव्हता, मग अशा वेळी काय केलं? स्वखर्चाने सर्व आम्ही संघटना बांधली. आणि पूर्वी पण आमचा असं जेव्हा कार्यकाळ होता ना, आम्ही कधी निधीचा विचार नाही केला. आम्ही जेवढा असायचं ना आमच्याकडे जेवढं झेपेल ना तेवढा आम्ही निधी आमचा खर्च वापरलेला आहे. हे सांगायला मला आनंद नाही होत, पण असं वाटतं की सांगावं तुमच्या माध्यमातून. नाही, पण त्याचा ऑब्व्हियसली फॅमिली बॅकग्राऊंडवरती फायनान्सवरती थोडासा फरक पडतो. एक स्ट्रगलिंग पिरियड आला होता आयुष्यात कधी जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आज इथे आपलं काहीतरी? कोरोना नंतरचा तो एक पिरियड होता की त्यावेळेला खूपच म्हणजे अडचणी मला असं वाटतं वाढ झाली होती. पण त्यातून पण आम्ही म्हणतो ना, जेव्हा आपण चांगले कर्म करतो ते कुठेतरी आपल्याकडे उभे राहतात. त्याचा अनुभव देखील आला की त्या परिस्थितीमधून पण बाहेर पडलो. आणि राहिला तुम्ही जसा प्रश्न केला मिठी नदीचा, तर मला असं वाटतं मिठी नदीचा विषय ना गेले 15 वर्ष मिठी नदीचा विषय आहे की प्रत्येक इलेक्शनला ना लोकांना वापरलं जायचं की तुम्हाला घर देणार तुम्ही वोट करा, तुम्हाला घर देणार तुम्ही वोट करा करून. पण ज्या वेळेला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी ताबडतोब जेवढा मिठी नदीचे जे रहिवासी होते त्यांना बऱ्यापैकी मला असं वाटतं 75 ते 80% त्यांना आता शिफ्टिंग दिलेली आहे. आणि ते उत्तमपणा तिथे सगळं हे झालेले. आणि तिथे असलेले जे आमदार आहेत आमच्याच पक्षाचे चांदिवलीचे दिलीप मामा लांडे, त्यांनी देखील त्याचा पाठपुरावा उत्तम प्रकारे करून आज लोकांना तिकडे शिफ्ट करून दिलेलं आहे. आणि शिफ्ट कारण 15 वर्ष त्या बिल्डिंग बांधून होत्या
परंतु लोकांना फक्त ते राजकारणासाठी वापरलं जात होतं. तर हे प्रत्येक महिलेचा एक भावनिक मुद्दा असतो आणि नेहमी त्या भावनिक मुद्द्याला हात घालून त्याचा वापर राजकारणासाठी केला जात होता आणि ते फार चुकीचं होतं असं मला वाटतं. कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी भरायचं त्यावेळेला त्यांचं सगळं घरातलं सामान, कपडे, धान्य सगळं बाहेर फेकलेलं असायचं आणि ज्या वेळेला आम्ही त्या विभागात जायचो तर ते बघताना प्रचंड वेदना व्हायच्या. कारण प्रत्येक वेळेला नवीन संसार उभा करायचा फार कठीण होतं ते सगळं आणि त्याचा वापर राजकारणासाठी केला जात होता. परंतु तो आता कुठेतरी थांबलेला आहे आणि बऱ्यापैकी आता लोकांना तिथे शिफ्टिंग दिली गेलेली आहे आणि लोक खुश आहेत त्याच्यामध्ये. आणि ती शिफ्टिंग 15 वर्षाच्या बिल्डिंग होता तिथे पूर्ण आता बऱ्यापैकी आम्ही त्या बिल्डिंग मधनं पण काम करून दिलेलं आहे. ज्यावेळेला पक्षप्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी पण आमची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. आता पुढे काय प्लॅनिंग आहेत, म्हणजे पुढे तुमचे विजन काय या विभागाला घेऊन? वॉर्ड क्रमांक 166 बरोबर, या प्रभागात तुम्ही अशा कोणत्या गोष्टी ज्या राहिलेल्या बाकी ज्या तुम्हाला करायच्या होत्या पण कुठेतरी निधी किंवा कुठेतरी आपल्याला अपयश नेहमी सामोरं जावं लागलं, तर या गोष्टी या पुढे आम्हाला पाहायला मिळतील आणि त्या कोणत्या गोष्टी असतील? नक्कीच अमोल, कारण कसं आहे माझ्या विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आहे त्याचं तिथे आमची फार इच्छा होती. कारण ज्या वेळेला आम्ही 2017ला निवडून यायच्या अगोदर आमची काही स्वप्न होती की या विभागातल्या ह्या समस्या आपल्याला काम करता आलं तर आपल्याकडून झालं तर फार आनंद होईल करून. त्यातलंच एक म्हणजे ते मैदान आहे. त्या मैदानामध्ये म्हणजे खूप मोठं मैदान आहे पण त्याला पाहिजे तसं त्याचं सुशोभीकरण असेल किंवा लोकांसाठी त्याचा उपयोग जो झाला पाहिजे तो होत नाहीये, त्याला माझं प्राधान्य असेल. त्यानंतर वरती शूर संभाजी चौक असेल किंवा रामदास चौक असेल, जय भवानी चौक असेल, तिथे बऱ्याच चाळी आहेत की त्या प्रतीक्षेत आहेत डेव्हलपमेंटसाठी. आणि मला वाटतं आजचा दिवस, आज आपला इंटरव्ह्यू, आज जे आपला पॉडकास्ट होतोय तर मला आनंद होतोय की आजच्या दिवशीच आज एक ऐतिहासिक निर्णय महायुतीकडून झालेला आहे आणि त्यामध्ये चाळींचा विकास असेल किंवा पागडी सिस्टम जी असेल त्याबाबत निर्णय झालेला आहे. नंतर 50 एकरच्या पेक्षा मोठ्या जागेवर क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, जुन्या इमारतींसाठी निर्णय झालेले आहे आणि त्यातून तो मला असं वाटतं की नक्कीच ते आमच्या माध्यमातून पूर्ण व्हावं असं वाटतंय. शीतल आपले छत्रपती शिवाजी महाराज तलाव जे आहे शीतल सिनेमाच्या मागे, त्या तलावाचं काम असेल, स्मशानभूमीचं काम असेल, नंतर वाडिया एस्टेट जे फर्नल झोन मध्ये होतं आणि तो पण आजचा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आहे की त्याच्यामुळे इथल्या वाडिया एस्टेट मधल्या बिल्डिंगचं काम थांबलेलं होतं डेव्हलपमेंटचं आणि मला असं वाटतं ते आता या आजच्या निर्णयामुळे ते सुद्धा त्याच्यामधून होईल आणि लोक जी प्रतीक्षेत होती एवढे वर्ष तर ते नक्कीच मार्गी लागतील. आणि इतर जी पण कामं, जसं आता इथे पावसामध्ये खूप पाणी भरतं मिठी नदीचं, पाणी मिठी नदीला जेव्हा पण पूर येतो तो सोनापूर गल्लीचा पूर्ण जो भाग आहे तो पूर्णपणे पाण्याखाली असतो. तर त्यावर कायमस्वरूपी काय करता येईल त्याचं मला असं वाटतं की एक विचार करून त्यामध्ये मला नक्कीच मार्ग काढायला आवडेल त्यामध्ये. आता सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. 2017 विजय, ठीक आहे, आता हा निर्णय कसा अचानक एका फॅमिलीमध्ये, मला वाटतं कार्यकर्त्यांनी सांगितलं सुद्धा असेल पण अनेक वर्ष ह्यांनी तुमच्यासोबत साथ दिली तुमची, तर निर्णय काय होता घरी जेव्हा कोण उभं राहील दोघांपैकी असा जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा? निर्णय 22ला झाल्यानंतर आमचा कार्यक्रम संपल्यानंतर मी पहिला विचारच केला होता काही झालं तरी पण हिलाच उभा करायचा का जेणेकरून मला असं वाटतं की महिलांचा जो माझ्या ते सपोर्ट आहे त्याच्यासाठी ही प्रॉपर लीडर आहे त्यांच्यासाठी आणि जे समस्या महिलांची समस्या चांगल्या प्रकारे हँडल पण करते नो डाऊट त्याच्याबद्दल. आणि मला असं वाटतं एका फॅमिलीमध्ये समजा माझी मिसेस सक्षम असेल तर पुढे आणण्यामध्ये काय हरकत नाही आहे. पुढे ठीक आहे ना, भविष्य आपल्या घडवायचं आहे राजकारणामध्ये, असं वाटतं की पुढे जायचं आहे हाच नाही. मला विश्वास आहे की एकनाथजी शिंदे मला पुढे घेऊन जातील हे मला खात्री आहे. माझं काम बघून नक्कीच माझा पक्ष मला पुढे घेऊन जाईल हे मला विश्वास आहे. तुमच्या मुलींच्या कशा रिॲक्शन आहे जेव्हा त्यांना कळलं की आता मम्मी इलेक्शन लढणार आहे आणि पप्पा त्यांना सपोर्ट करणार आहे, तर काय रिॲक्शन होते? खरं तर 2017ला देखील मीच उमेदवार म्हणून एक चेहरा होती तिकडे त्यावेळेला.
त्यावेळेला माझी छोटी मुलगी 10वी पास झालेली आणि मोठ्या मुलीने मेडिकलला ऍडमिशन घेतलेलं. त्यावेळेला मला स्वतःला कुठेतरी असं वाटत होतं की मी आत्ता त्यांना माझी खूप जास्त गरज आहे. कारण आमचं दोघांचा प्रवास कसा राहिलाय की यांनी बिझनेसमध्ये खूप स्वतःला खूप मोठ्या उंचीवर नेलं आणि मी कुटुंब, जे घर, मुली त्यांचं शिक्षण, अशा दोन्ही गोष्टी आम्ही दोघांना न ठरवता एकमेकांचं कर्तव्य पार पडत आलो. मला त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं की आता त्यांना गरज आहे तर मी कुठेतरी त्यांना वेळ दिला पाहिजे की कदाचित मी निवडून आल्यानंतर मी तो वेळ देऊ शकणार नाही. मग त्यावेळेला आमचं असं ठरलं की बाबा ह्यांनी हे करायचं. आता ज्या वेळेला असं ठरलं त्यावेळेला मुली खरंच खूप आनंदी होते आणि ह्यांनी नेहमीच आम्हाला तिघींना पण, म्हणजे मुलींना शिक्षणाच्या बाबतीत देखील नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे, कामाच्या बाबतीत मला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे असं काही त्यांनाही आनंद वाटला की बाबा चला मागच्या वेळेला नाही झालं पण आता तू काम करतेस, तू चांगल्या प्रकारे करतेस तर तू कुठेतरी तुला संधी मिळते तर नक्की तू प्रयत्न कर, असं एक त्यांना आनंद वाटतोय सगळं बघून. 2019 आय गेस 2020 कोविड म्हणजे लॉकडाऊन होतं आणि यामध्ये अनेक कार्यकर्ते रस्त्यावरती होते, तुमच्या सोबतचे पण कार्यकर्ते असतील. एक इन्सिडेंट मी ऐकून आहे तुमच्या परिसरातला. सर काय इन्सिडेंट होता आणि काय सांगाल? म्हणजे मला आठवण करून द्यायची होती, मला वाटतं तो इमोशनल क्षण आहे तो जो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. कोविडच्या कार्यक्रमामध्ये कोणाला माहिती नव्हतं की जे जगावरती आलेली आपत्ती होती त्याला कसं सामोरं जायला माहिती नव्हतं आम्हाला. तरी पण आम्ही बऱ्यापैकी आमचे कार्यकर्ते घेऊन चालत होतो. अशामध्ये आमचे 2 कार्यकर्ते त्याच्यामध्ये इफेक्टेड झाले. एक कैलास तेलावडे म्हणून माझा जवळचा मित्र पण होता आणि माझा कार्यकर्ता पण होता, आणि संतोष यादव म्हणून माझे एकदम जवळचे मित्र पण आणि कार्यकर्ते. अशा आम्ही दोघांना दगावला, म्हणजे ते दोघी दगावले माझ्या याच्या कोविडच्या कार्यकाळामध्ये. ते आमच्यासाठी खूप दुःखद घटना होती. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमचा पैसा पण त्यांना वाचू शकला नाही आणि आमची ओळख देखील आम्हाला वाचवता आला नाही. ते आम्हाला खूप वाईट वाटलं. तो क्षण माझ्यासाठी खूप, म्हणजे तो भावनिक हे होता माझ्यासाठी आणि तो मी कंट्रोलच्या बाहेर होता माझा. म्हणजे मी पहिल्यांदा, मला रडू हा प्रकार माहिती नाहीये, पण त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि खरोखर म्हणजे खूप वाईट वाटलं मला ते. मिलन मॅम, आता नगरसेवक म्हणून, भावी नगरसेवक म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपण कार्य करावं. एक महिला म्हणून तुम्ही या वॉर्डातून आता इच्छुक आहात. शिंदे साहेबांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, पक्षाने विश्वास दाखवलाय. आज एक बर्डन आहे तुमच्या मनावरती की तुम्हाला असं वाटतं की हे कार्यकर्ते जे साहेबांसोबत होते तेच आपले कार्यकर्ते होते आणि हार जीत तर वेगळा प्रश्न आहे, पण ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाताना आता ही तयारीला तुम्हाला लागायचं आहे, तर काय भावना आहेत आणि महिला काय करू शकते यातून समाजाला एक मेसेज मिळेल, तो मेसेज काय? असं वाटतं महिलांना कुटुंब, व्यवसाय सगळं एकत्र करताना महिलांमध्ये जन्मजात एक ती शक्ती असते की एका वेळी ती सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे सगळ्या गोष्टी बघू शकते. घर, संसार, बाहेरच्या ज्या गोष्टी असतात किंवा नोकरी, व्यवसाय असेल. आणि मला असं वाटतं ते कुठेतरी जेव्हा तिला प्रोत्साहन मिळतं ते ती चांगल्या प्रकारे करू शकते. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी जे आपण काम करत आलेलो आहे त्यातून मला असं वाटतं मला संधी मिळाली तर मी नक्कीच इथे समाजासाठी एक कुठेतरी मला असं वाटतं की मी खूप चांगलं काम करू शकते. हे मला देखील बघायचं की मी काय करू शकते. मला साठी माझी देखील परीक्षा आहे की जे मला असं वाटतं की मी ह्या विभागात हे करावं ते करावं ते खरोखर माझ्या माध्यमातून व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मला असं वाटतं संधी मिळाल्यानंतर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन. आणि मला असं वाटतं हा महिलांना पण आनंद होईल की बाबा आपल्याकडून ह्या सगळ्या त्या आम्ही कुठेतरी ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत जे राहिलेले जे माझी सहकारी आहेत ते सगळेच नक्कीच खुश असणार आहेत. ती चांगल्या प्रकारे कार्य करते. प्रभाग आणि जी काम आहे ती सगळी नक्कीच उत्तम प्रकारे केली जातील असं मला असं वाटतं. मला खूप आनंद झाला ऍक्च्युअली तुमच्याशी बोलताना. एक सक्सेस स्टोरी, स्ट्रगलिंग स्टोरी आणि कार्यकर्त्यांवरती असलेला विश्वास, प्रेम. आता जे तुमच्या सोबतचे सगळे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे कार्यकर्ता माझे 2007 पासून माझ्याबरोबर आहे. ते एक पण कार्यकर्ता कमी झालेला नाहीये. ते मला वाटतं दुपटीने वाढलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे
माझ्या ते काम करण्याची पद्धत म्हणजे आम्ही लोकांच्या मनामध्ये रुजतो, म्हणजे मनामधून त्यांचं काय म्हणजे असं वाटतं की त्यांना कार्यकर्ता असं वाटतं की हा परिवारातला सदस्य आहे आणि तो आपल्या समाजासाठी त्यांची पण जे कार्यकर्ता माझ्याकडे लाभलेत ना त्यांची पण इच्छा आहे की आम्हाला समाजाने काहीतरी करायचं आहे. तर एक त्याचा बोलतात ना एक माध्यम म्हणून मला तरी माझे मित्र म्हणून पण आहेत ते, आणि ते मला पकडलं त्यांनी. मला वाटतं मला 17 ते 18 वर्ष झाले माझ्यावर आहेत, एक पण कार्यकर्ता कमी नाही झालेला माझ्याकडून, आणि दुपटीने वाढले देखील आहे. कोविडच्या काळामध्ये त्याला कोणी साथ दिली, हर एक गोष्टीला काय. जेव्हा मी अरेस्ट होतो 58 दिवस जेलमध्ये होतो त्यावेळेस कार्यकर्त्यांनी माझ्या परिवाराला एवढा साथ दिलाय ते मी कधी विसरू शकत नाहीये. तो माझ्यासाठी खूप म्हणजे भावनिक मुद्दा आहे तो. म्हणजे कार्यकर्ता मला माहिती ना, म्हणजे मी जेव्हा जेलमध्ये चाललो होतो ना एवढे असे रडले जसं काय मी म्हणजे त्याचं सक्का आहे. मला सक्कापेक्षा जास्त प्रेम त्या लोकांनी केलेलं आहे हे मला दिसून होतं त्यावेळेस. त्यावेळेस कमीत कमी मला असं वाटतं 450-500 महिला होत्या, तेवढेच पुरुष मंडळी होते, आणि त्यांनी त्यावेळेस जो कोर्टामध्ये त्यांनी हे दाखवलं मला प्रेम, तो मी कधी विसरू शकत नाहीये. मॅम तुम्ही, मला असं वाटतं प्रत्येक यशामागे एकट्याचा हात नसतो, एक टीम वर्क असतं ते. आणि मला असं वाटतं की आमचं जे एक कुटुंब असल्यासारखं सगळं वातावरण असतं शाखेमध्ये पण, आणि सगळे एकामेकांना आमच्यामध्ये वैचारिक वेगवेगळे मतांतर असू शकतात, परंतु आमच्यामध्ये तो प्रेम जिव्हाळा नक्कीच तेवढाच अजून सुद्धा आहे आणि पुढेही राहील. कारण जेव्हा पण अडचणीचा काळ होता, म्हणजे ह्यांच्यावर झालेला हल्ला असेल किंवा ह्यांना झालेली अरेस्ट असेल, की अगदी रात्रपर्यंत सगळेजण माझ्या सोबत असायचे. आणि त्यावेळेला हे आत 58 दिवस असताना देखील बाहेर कार्यकर्त्यांनी काम कुठेच थांबून नव्हतं दिलं, ते सगळेजण मिळून करत होते. आणि मला असं वाटतं हे टीमवर्क आहे. महिला पुरुष तेवढं प्रेम देतात. मध्यंतरी आम्ही अक्कलकोटला गेलो, माझी बहीण माझ्यासोबत होती, माझ्या महिला कार्यकर्त्या सोबत होत्या. ती घरी जाऊन माझ्या आईला बोलली की तिच्यावर असं आपल्याला नेहमी राजकारणात बघतो की महिलांना काहीतरी म्हणजे म्हणतो ना की ती आईला माझ्या म्हणाली की तिच्यावर एवढं त्या प्रेम करतात सगळ्या जणी, आणि म्हणून तिची भावना नेहमी ती आल्यानंतर त्या महिलांबद्दल बोलत असते. तिच्या त्या मैत्रिणी झाल्या, आपल्या कुटुंबापेक्षा तिला जास्त त्यांचा लढा लागलाय, कारण त्या महिला तिच्यावर तेवढं प्रेम करतात आणि म्हणून तिला ते जास्त जवळच्या वाटतात. मला वाटतं एक उदाहरण आहे की ज्यामध्ये म्हणजे ते प्रेम दिसून येतं सगळ्यांचं, आणि मला असं वाटतं ही साथ आहे म्हणून आम्ही देखील तेवढ्या सक्षमपणे प्रत्येक गोष्टीला सामोरं जातोय. चलो थँक्यू सो मच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कार्यकर्ता असतील, फॅमिली असेल, इथले परिसरातले नागरिक असतील, या सगळ्यांना तुमचा साथ लागतोय. अनेक वर्षापासून तुम्ही दाम्पत्य म्हणून एक फॅमिली वाढवत चाललेला आहात. या ठिकाणी कार्यकर्ते, जसं सर म्हणाले की कार्यकर्ता सोडून जात नाहीत, उलट कार्यकर्ता वाढत चाललेले आहेत आणि त्याचा अभिमान आहे. आणि मला वाटतं हा अभिमान आहे लवकरच तुमच्या विजयाची जो झेंडा आहे ते कार्यकर्त्यांच्या हातात असावं, आणि ही आशा आहे. लवकरच आपण भेटूयात. या कुटुंबानं आपलं असं करून घ्यावंसं वाटलं आणि आज यांच्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. तुमच्यामुळे आम्ही व्यक्त झालो आणि खूप चांगल्या प्रकारे पॉडकास्ट झाला हा, आणि मला असं वाटतं त्या सगळ्या जुन्या आठवणींना कुठेतरी उजाळा देखील मिळाल्यासारखं वाटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा भेटूयात लवकरच वेगळ्या ठिकाणी. मात्र पाहत राहा आणि फॉलो करत राहा आरजे अमोल आपला युट्यूब चॅनल, आणि टेलिकास्ट विथ आरजे अमोल या पॉडकास्टला भरभरून प्रेम द्या. हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लक्षात ठेवा, जर पोहोचवलं नाही तर कळेल कसं.